नमस्कार मंडळी, आज आपण इथे रोजची 30-30 आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मस्त झणझणीत आणि अतिशय चविष्ट अशी सोलाण्याची आमटी करणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट ही आमटी तयार होते. मस्त भाकरीबरोबर भाताबरोबर छान लागते. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी सोलाणे सोलून घेतले. 2 जोडी सोलाण्याचे होते, ते मी सगळे सोलून या प्रकारे हे हिरवे असे हरभरे ओले निघतात आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला पहिल्यांदा. मी ते हे सगळे हरभरे स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत. खराब एखादा दाणा असेल तर तो काढून टाकायचा आहे. यानंतर आता हे सोलाण्याची आपण आमटी करणार आहोत. ही आमटी ना चवीला अतिशय मस्त अगदी होते. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कढई एक गॅसवरती गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल इथं जरा थोडं घालायचं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे छान असे तडतडले त्यानंतर इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे. मिरची आपल्याला किती पाहिजे तिखट आमटी त्यानुसार घालायची आहे. त्यानंतर लसणाच्या काही पाकळ्या घातलेल्या आहेत आणि आपण जे ओले हरभरे सोलून घेतलेले आहेत ते सगळे याच्यामध्ये घालायचे. त्यामध्येच कढीपत्त्याची एक 7-8 पानं घातलेली आहेत. आता हे सगळे जिन्नस की नाही छान असे परतून घ्यायचे तेलावरती. मुख्य म्हणजे हरभरा जो आहे ना तो तेलावर असा परतून घेतला ना की त्याची ती तुरट जी चव असते ना ती निघून जाते आणि आपल्या आमटीला मस्त अशी खमंग चव येते. आणि याबरोबरच आपण इथे मिरची आणि लसूण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मिरची लसूणसुद्धा फोडणीत चांगलं हे परतलं जातं, त्यामुळे आमटीला छान चव येते. आता हे सगळे जिन्नस मी 1-2-3 मिनटं होऊन गेलेले आहेत, परतून घेतलेले आहेत. अजिबात सोनेरी असं करायचे नाहीत आपल्याला ह्याचा कलर न बदलताच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. आता छान हे असे हरभरे भाजून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही वाफ निघते. मीडियम गॅसवरती मी हे सगळे हरभरे भाजून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचे आहेत. आता मी इथे एक मिक्सरचा जार घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आपण परतून घेतलेले हरभरे आहेत ना ते सगळे याच्यामध्ये घालायचे आहेत. आपल्याला हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचे आहेत. फक्त हे ग्राइंड करताना खूप बारीक अगदी करायचं नाही आहे किंवा अगदी जाडसर असं करायचं नाही, मध्यम असं करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे ग्राइंड करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी याची पेस्ट अशी केलेली नाही आहे मी. हलकंसं हे जाडसर आहे, पण खूप जाडसर पण ठेवायचं नाही, नाहीतर की नाही आमटी अशी मिळून येत नाही. त्याच्यामुळे या प्रकारे ठेवायचं म्हणजे आमटीसुद्धा मिळून येते आणि चवीला छान लागते. चोथा म्हणजे वरचं जे साल असतं त्याचं ते तोंडामध्ये सारखं येत नाही. आता तीच कढई मी वापरली, त्याच्यामध्ये पुन्हा मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली, कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि परतून घ्यायचं जरासं. मोहरी इथे तडतड उडायला लागलेली आहे. आता त्यामध्येच मी हिंग घातला 1 पाव चमचा आणि त्याचबरोबर इथे हळद घातली अर्धा चमचा. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतलेले आहेत हरभऱ्यांची ते सगळे याच्यामध्ये घालायचे आणि घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे आपल्याला आमटी किती पातळ हवी ना त्यानुसार घालायचं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं परत पाणी घालून मिक्स करून घातलेलं आहे. ही आमटी तुम्ही सारखी पोळी भाकरीबरोबर पण घेऊ शकता किंवा भाताबरोबरसुद्धा छान लागते किंवा भाकरी आणि भातासाठी किंवा पोळीसाठी एकच अशी आपण करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला पातळ कितपत हवी आहे ना त्यानुसार इथे पाणी ॲडजस्ट करून घालायचं आहे. मी थोडंसं याच्यात पुन्हा पाणी ॲड केलेलं आहे. मला भातासाठी म्हणून अशी थोडीशी पातळसर आणि हवी होती. आणि सगळ्या गाठी ह्याच्यातल्या मोडून घ्यायच्यात, एकसारखं ते मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे पाव चमचा मी धणा पावडर घातली आहे. 1 चमचा ह्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण गूळ घातल्यामुळे मस्त अशी थोडीशी गोडसर अशी चव येते. त्याच्यामुळे आमटी खूप छान लागते. आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, त्याच्यामुळे मी इथं तिखट घातलेलं नाही आहे किंवा कुठलेही मसाले याच्यात घातले नाही आहेत. मिरची आणि लसणाचा कढीपत्त्याचा वास या आमटीला अप्रतिम असा येतो आणि ह्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता हिरवागार अगदी छान आलेला आहे. मस्त एक 10 मिनटं आमटी उकळून घेतलेली आहे आणि वरतून भरपूर अशी हिरवीगार छान फ्रेश कोथिंबीर घालायची. मस्त आपली ही सोलाण्याची झणझणीत आमटी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर या हिवाळ्यामध्ये नक्की ही सोलाण्याची आमटी करून बघा. यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि जर तुम्ही फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.